आजचे राशी भविष्य गुरुवार 8 जानेवारी 2026। नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर। आज तारीख आहे 8 जानेवारी 2026 गुरुवार। ज्योतिषशास्त्रात गुरुवार हा गुरुग्रहाचा आणि भगवान विष्णूचा दिवस मानला जातो। आजच्या दिवशी तुमची नक्षत्रे काय सांगत आहेत, भाग्याची साथ तुम्हाला कशी मिळेल आणि कोणत्या राशींना आज सावध राहावं लागेल हे आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे त्यामुळे तुमची आर्थिक भरभराट गुरुग्रह करेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल। धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल। नोकरीत बढती मिळण्याची देखील यावेळी शक्यता आहे। घरातील मोठ्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच राहणार आहे। सावधानता, रागाच्या भरात कोणालाही अपशब्द बोलू नका। तुमच्यासाठी शुभ रंग आहे पिवळा। वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा जो दिवस आहे तो दिवस आहे प्रगतीचा। आज तुमची अडकलेली कामे पूर्णपणे मार्गी लागतील। परदेश प्रवेशासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर आज तुम्हाला चांगली बातमी या संबंधित मिळू शकते। व्यापाऱ्यांना देखील आज नफा होऊ शकतो। तुमच्यासाठी एक सावधानता, आरोग्याकडे लक्ष द्या। सांधेदुखीचा तुम्हाला त्रास जाणवू शकतो। तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा। मिथुन राशीच्या व्यक्तींना आज संमिश्र फळ मिळणार आहे। अचानक धन लाभाचे देखील योग आहेत। खर्चही वाढणार आहे। कौटुंबिक जीवनात थोडे मतभेद होऊ शकतात, त्यामुळे सामंजस्याने वागा। सावधानता, प्रवासात चोरी होण्याची भीती आहे। सामानाची काळजी घ्या। शुभ रंग हिरवा। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा असेल। जोडीदारासोबतचे संबंध अधिकच तुमचे घट्ट होणार आहे। नवीन घर किंवा नवीन वाहन घेण्याचे जर तुमचे स्वप्न असेल तर या दिशेने तुमचे पाऊल आता पडणार आहे। तुमच्यासाठी सावधानता, बाहेरचे अन्न खाणे यावेळी टाळावे। शुभ रंग निळा। सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा पूर्णपणे यशाला समर्पित आहे। राजकारणात जर तुम्ही असाल तर अशा व्यक्तींसाठी आजचा दिवस खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। तुमचे शत्रू तुमच्या पुढे पराभूत होतील। समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे। तुमच्यासाठी मात्र सावधानता, उधार किंवा उसनवारी करणे आज टाळावे। शुभ रंग हिरवा। कन्या राशीच्या व्यक्तींना आज भाग्याची साथ उत्तम मिळणार आहे। शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आज यश मिळेल। नवीन नोकरीच्या संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहे। तुमच्या प्रकृतीत देखील सुधारणा होणार आहे। आता तुमच्यासाठी एक सावधानता, घाईघाईत कोणतीही मोठी गुंतवणूक करू नका, त्यामुळे हे तुम्ही टाळायला पाहिजे। तुमच्यासाठी शुभ रंग पिवळा। तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कष्टाचा राहणार आहे। नोकरीत कामाचा ताण वाढल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल, मात्र संध्याकाळी एखाद्या प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे तुमचं मन प्रसन्न होणार आहे। सावधानता, कौटुंबिक वादात मौन पाळणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे। शुभ रंग निळा। वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज संमिश्र अनुभव येणार आहे। कोर्ट कचेरीच्या कामात तुम्हाला यश मिळेल। मुलांच्या प्रगतीमुळे पालकांचा अभिमान साहजिकच वाढणार आहे। जुने मित्र तुम्हाला भेटतील, पण एक सावधानता, गुप्त शत्रूंपासून तुम्ही सावध राहा। शुभ रंग पांढरा। धनु राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे। आर्थिक परिस्थिती सुधारेल। अविवाहित लोकांचे विवाह चांगले प्रस्ताव येतील आणि व्यापार देखील वाढणार आहे। तुमच्यासाठी एक सावधानता, तिखट आणि तेलकट पदार्थ खाणं कटाक्षाने टाळावं। मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम असणार आहे। मेहनतीचे फळ मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो, मात्र तुम्ही जर संयम ठेवला तर तुम्हाला यश निश्चित मिळेल। घराच्या नूतनीकरणावर देखील या वेळेला खूप खर्च होऊ शकतो। तुमच्यासाठी सावधानता, कुणावरही आंधळा विश्वास यावेळी ठेवू नका। कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सर्जनशील असेल। तुमच्या कल्पकतेला योग्य वाव मिळणार आहे। मित्रमैत्रिणींच्या मदतीने तुमची जे काही महत्त्वाची कामं अडकलेली होती ती आता पूर्ण होणार आहे आणि तुमचं आरोग्य देखील उत्तम राहील। तुमच्यासाठी एक सावधानता, अतिविचार करणे टाळावे। मीन राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे। जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगलाच परतावा मिळू शकतो। कुटुंबात देखील शुभ कार्य ठरण्याची यावेळी शक्यता आहे। प्रदीर्घ आजारातून तुमची आता सुटका होणार आहे। तुमच्यासाठी सावधानता, महत्त्वाच्या कामात तुम्ही आळस बिलकुल करू नका। तर मित्रांनो, हे होतं 8 जानेवारी 2026 चं पूर्ण राशी भविष्य।
आता जाणून घेऊया आजचा विशेष उपाय। आज गुरुवार आहे, त्यामुळे भगवान विष्णूची तुम्ही उपासना करा। जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र तुम्ही या वेळेला परिधान करू शकता किंवा गरिबांना पिवळ्या रंगाचे अन्न किंवा फळ देखील दान करू शकता। यामुळे काय होईल, यामुळे गुरुग्रह बलवान होईल आणि तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन रोजचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। उद्या पुन्हा भेटू 9 जानेवारीच्या राशी भविष्यासह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।